सो नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आत्ता आपण आहोत आपल्या बिल्डिंगमध्ये म्हणजे शांतप्रभामध्ये. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता आपलं लिफ्टचं सामान पण आलेलं आहे. आता लिफ्टचं सामान आलं आहे म्हणजे तुम्हाला कळलं असेल की बिल्डिंग ऑलमोस्ट कम्प्लिशनला आहे. तर आज आपण आपल्या इंटिरियर डेकोरेटर आहेत तर त्यांच्याबरोबर आता फ्लॅटला चाललो आहे. तर या चला फ्लॅटवरती जाऊया. सो फायनली आपण आलो होतो आपल्या फ्लॅटमध्ये आणि हा फ्लॅट घेण्याचा जो पर्पज होता तो हाच होता की मुंबईमध्ये ग्रीनरी म्हणजे बघा लांबवर पसरलेला आपला आरे ओके आणि आरेचं जंगल असं म्हणू शकता तुम्ही. मस्तपैकी सगळीकडे लांबवर हिरवळ आहे. आता बाहेरचं कलरचिंगचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता जोरात. ओके सो आपला फ्लॅट आता जरा खराब झाला आहे. ओके बाकी ते फायरचं वगैरे पण काम झालेलं आहे. आणि ओके सो दिस इज द रूम ऑफ माय स्पेस. ओके तर खिडक्या वगैरे पण लागल्या आहेत आता आणि इथून अजून भारी व्ह्यू दिसतो. काय म्हणतो ओके मस्त ना. ओके सो बिल्डिंग मॉर्गन स्टॅनली आणि मस्तपैकी जंगल. सो इथे बसा मस्तपैकी रिलॅक्स करा एन्जॉय करा. ओके आणि बेसिकली हा किचन आहे पण हा किचन राहणार नाही आहे त्याच्याबद्दल आपण सांगू कधीतरी तुम्हाला. आणि हा आमचा बेडरूम आहे. ओके असं बेडरूमला पण मस्त हा व्ह्यू आहेच पण बेडरूमचा जो व्ह्यू आहे तो इथून मॉर्गन स्टॅनली म्हणजे जर इथे आपण झोपतो आहे तर इथे झोपून तुम्हाला दिसणार आहे ते मॉर्गन स्टॅनली म्हणजे तुम्ही मोठी स्वप्न बघू शकता. हो आणि आज आम्ही इकडे चिवला पण घेऊन आलो आहे. सो बघा चिवला फर्स्ट टाईम एंटर करते चिव ये. सो वेलकम टू युअर होम. सो चिवला तर मला आठवत नाही कळणार पण नाही तिला कधी दहीसरचं घर वगैरे यासाठी तर हे तिचं प्रायमरी होम असेल. सो प्रेरणा कसं वाटलं? मस्त. प्रेरणा बऱ्याच दिवसानंतर आली कारण प्रेरणाला येताच आलं नव्हतं. ओके चिवमुळे यस 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 तर आता काही महिनेच यस सो विल बी हिअर. आणि इकडे आपल्याबरोबर सिद्धेश आहे आणि इकडे निलांबरी आहे हजबंड वाईफ कपल. ओके सो दे आर ऑल्सो फ्रॉम कोकण. ओके आणि तेच आपलं इंटिरियर करणार आहेत तर त्यांच्याशीच आपण कन्सल्ट करायला इकडे आलो आहोत. तर आता आपण निलांबरीला वगैरे विचारूया की काय कसं काय वगैरे ते आता आपलं डिस्कशन चालू राहील याच्या पुढे. ओके सो चला आता बघूया आपण. येस येस सो फायनली गहन डिस्कशन झालं आणि थँक्स टू चिव तिने खूप छान कॉपरेट केलं. ओके तर त्यांचं आता मेजरमेंट्स घेऊन जायला आहे बाकी आता प्लॅन वगैरे बनायला सुरुवात होईल. सो निलांबरी आणि सिद्धेश प्लॅन कधीपर्यंत बनेल आपला? लवकरच आता प्लॅनिंगवर काम सुरू करणार ओके आणि मग बाकीचं पुढचं डिस्कशन पण करू. यस यस ओके यस 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 तर आपण बऱ्याच याच्यामध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. सो आम्ही शॉपिंगला वगैरे जाऊन तर त्याची पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ओके तर त्याचा चिवचा पेशन्स संपला आहे वेळ झाली आहे पेटपूजा करायची तिची. तर चला निघूया खालते. आणि आता मी आलो ते गोरेगावला मित्राच्या घरी. हे बघा इकडे मस्तपैकी आपण इकडे मटन काय बनवलं आहे इकडं मटन रस्ता आणि इकडे आपण मस्तपैकी मटन किमा. मटन किमा तर एकदम मौसम वाटतो आहे. कलर बघा मस्त तवंग सुटला आहे. तर आता थोड्याच वेळात आपण मस्तपैकी जेवायला घेऊया. सो मटन रेडी होतं आहे तोपर्यंत जरा एक चेसचा गेम. इकडे ऋषांक ओके सो विक्रांतचा मुलगा. सो त्याच्याबरोबर आता त्याला चेस गिफ्ट दिला आहे आणि तो बोलतो तो लहान होता तेव्हा पण मी त्याला चेसच गिफ्ट दिलेला पण आता त्याला पण बुक्स वाचायला आवडतात त्याला मी नेक्स्ट टाईमपासून बुक्स देईन. सो फायनली एकदम कट टू कट गेम झाला आणि तुम्ही बघू शकता. ओके जिंकलेलो आहे पण एकदम नॅरो मार्जिनने जिंकलो आहे. सो आता ऋषांक आणि पर्व आणि प्रणीश 3 माणसं आहेत माझ्याबरोबर चेस खेळायला. ओके सो आपण खेळू शकतो. सो आता आम्ही अजून एक गेम खेळू पण त्याच्यात जरा ब्रेक घेऊ. आता मटन वाट बघ चेस खेळून झालं आणि त्यानंतर मग जेवण पण झालं आणि आता परत एकदा संध्याकाळची तयारी बसतं. इकडे बघा खिमा ओके आणि त्याशिवाय इकडे मस्तपैकी मटन आणि आता प्रॉन्स पण आहे. दुपारी खेकडे पण होते ते दाखवायचे राहिलेले तर आता नवीन प्रिपरेशन स्टार्ट होतात. आणि तुम्हाला बोललो दुपारी खेकडे पण होते बघा ना काय सॉलिड वाटतात ना खेकडे भारी एकदम. ओके सो प्रेरणाने मस्तपैकी खेकडे खाल्ले. कलरच बघा ना का भारी वाटतं आहे. कोणकोण येत आहे जेवायला आज फुलून धमाल आहे आपल्याकडे. सो बघा आता आपण इकडे बनवतो ना ते मटणाचं अळणी सूप. ओके आणि शेफ आहे इकडे आपल्याबरोबर वैभव. येस ओके सो वैभव अंडर सुपरविजन विक्रांतची आई. ओके सो विक्रांतची फॅमिली आहे तर ते सोलापूरवरून आहेत. ओके तर मटण स्पेशल आहे. सकाळी जे आमचं मटण म्हणलं ना ते सोलापूर आणि कोकणी पद्धतीचं मिक्स झालेलं. ओके पण आता ऑथेंटिक सोलापूर पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न चालू आहे आता. ओके आणि आता शेफ डेफिनेटली अंडर हां विक्रांतची मम्मी. हां ओके सो विक्रांतची मम्मी इकडे आहे तर ती बिझी आहे आता. ट्रेडिशनल शेफ आहेत. सो आता मी पण थांबलो आता. ओके म्हटलं जरा एकदम ट्रॅडिशनल पद्धतीचं आहे ते आपण जरा चव घेऊन जाऊया. आमच्या घरी पण मस्तपैकी बोंबील आहे आणि कोळंबी आहे पण आपण इथे मस्तपैकी जरा टेस्ट करून जाऊया. आणि वैभवचं
रेस्टॉरंट पण आहेत. आता एक आहे, आता दुसरं ओपन होत आहे. आता पहिलं रेस्टॉरंट आपलं कुठे आहे वैभव? आपलं पहिलं रेस्टॉरंट आहे सिद्धार्थ नगरला. हा, गोरेगावला. फोडणी व्हेजिटेरियन रेस्टॉरंट. हा. आणि आता जे आपण ओपन केलं ते फोडणी NX हा. आहे, जे टोपीवाला मार्केट जे आहे त्याच्या समोर आहे. समोर आहे, तर तिथे पण आपण जाऊ. आणि नॉन व्हेजिटेरियन रेस्टॉरंट. हा, तर तिथून ऑथेंटिक मालवणीचे फिश वगैरे सगळं मिळतं. सो वैभव, तू हे रेस्टॉरंट माझ्यासाठी उघडलंस का? मी गोरेगावला शिफ्ट होते म्हणून. हे फक्त तुझ्यासाठी मी गेले 3 वर्षापासून प्लॅनिंग करतोय. ओके, सो बेसिकली वैभव ॲक्च्युली हॉटेल मॅनेजमेंटची त्याची बॅकग्राऊंड आहे आणि हॅज वर्क विथ ब्रँड लाईक वेस्टिन आणि ब्ला 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 आणि मोठी बॅकग्राऊंड आहे, तर त्याच्याबद्दल आपण काहीतरी डिस्कस करू. हां, तर पण आता तरी मस्तपैकी इकडे जेवण चालू आहे. ओके, बघा वाव का मस्त उकळी फुटलेली आहे. आणि इकडे मी वाट बघतो तो मटण खिमा आता काय वेगळ्या टेस्टमध्ये बनणार आहे तो. आणि त्याच्या कोळंबीचं काय बनवतो आपण बटर गार्लिक प्रॉन्स बनवणार आहोत. बटर गार्लिक प्रॉन्स. ओके, सो मी गोरेगावला आल्यानंतर माझी तर मजा आहे. हे बघा, पावडर करते ह्याच्यामध्ये. हे सगळे खडे मसाले बघा इकडे. ऐकलं का? ते आता राहू दे उकडे. सो आता आपण आलो ते वैभवच्या रेस्टॉरंटला, फोडणी. ओके, हे व्हेज रेस्टॉरंट आहे आणि आता प्रेरणाला आणि तृप्तीला पास्ता खायचा होता, तर आपण आता पास्ता घ्यायला आलो आहे. इकडे सगळ्यात मिळतं, पिझ्झा मिळतो, पास्ता मिळतो, दाल खिचडी, इडली, डोसा, आतमध्ये पण बरेच आयटम आहेत. तर तिकडे सगळं चालू आहे. आणि आता तो नवीन बनवतो ते फोडणी NX, ते नॉनव्हेज आहे. ते बघा, थालीपीठ, उकडीचे मोदक, बटाटा वडा, गावडे चटणी, फोडणी थाळी. ओके, तर या जरा आपण आपला पास्ता कलेक्ट करूया. सो आज मॅच चालू आहे, राजस्थान रॉयल्स वर्सेस RCB आणि विराट कोहलीची विकेट गेली आहे. मी आल्या जरा मॅच बघता बघता आमची ऑर्डर पण रेडी होते. सो ऑर्डर रेडी झाली की आम्ही निघू. फोडणीवरून आम्ही परत आलो आणि तिकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला खिमा रेडी झालेला आहे. त्याचा कलर बघा, दुपारचा वेगळा होता, आताचा वेगळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मटणाचा दुपारचा कलर एकदम वेगळा होता. ओके, आणि आताचा एकदम वेगळा आहे. तर याचं क्रेडिट कोणाला जातं वैभव? दुपारची टोमॅटो प्यूज होती, आता मटणाचं रस्सा. अंतकरणापासून सांगतो, हां, या ठिकाणी क्रेडिट कोणाला नाही जात, काकूंना क्रेडिट. काकूना क्रेडिट जातं. चेंज झाला कलर. तर आता हे टेस्ट करायला आपण थांबलेलो. हो, आता प्रेरणा आणि तृप्ती. ओके, इकडे मस्तपैकी हे बघा, इकडे त्यांनी पास्ता मागवला आहे. तर हा इकडे व्हाईट पास्ता. ओके, इथे आहे आपला पिंक पास्ता, इथे हा अरेबिता पास्ता, इथे गार्लिक ब्रेड आहेत आणि इकडे मस्तपैकी पिझ्झा आहे बघा. आणि याच्यामध्ये सारे पाव आहेत, किमासाठी आणले आहेत ते. सो आज बघा, व्हेज पण भरपूर आहे आणि नॉनव्हेज पण भरपूर आहे. आणि आता आलो आहे ते माझ्या बिल्डिंगच्या टेरेसवरती आणि आलो आणि समोरनं एक झाड दिसलं. त्या झाडावरती काय तुम्हाला दाखवतात आम्हाला. असं वाटतं की त्या झाडावरती पूर्ण काजवेच चमकतात ना, पण ते काजवे नाहीत. मस्तपैकी आंबे लागले आहेत बघा ना, काय भरपूर आंबे लागले आहेत. आणि असं आंबे लागलेले झाड बघितलं ना, आठवण येते ती आपल्या कोकणातल्या गावाची, मिडबावची. लहानपणी अशी बरीचशी झाडं होती. म्हणजे त्याच्यावरती ना काही छोटे आंबे असायचे, काही मोठे आंबे असायचे आणि ते खायला पण एवढी मजा यायची ना. ओके, सो आता तर कसं झालं आहे की सगळीकडे फक्त हापूस हापूस हापूस, एक हापूस नाहीतर मग पायर. ओके, केसर आपल्याकडे पण लावतात, पण केसर गुजरात साईडला वगैरे जास्त फेमस आहे. तर आपला हापूस आणि पायरच आहे. पण असे जे इटुकले जे आंबे होते ते खायला काय भारी मजा यायची. आणि त्याचबरोबर सगळी गडबड चालू आहे. ओके, सो तुम्हाला तर माहिती आहे आपलं जे एक्झिबिशन होतं, पहिलं जेव्हा आपण एक्झिबिशन केलं ना प्रेरणा एक्झिबिशनचं, तेव्हा आपण कमी स्टॉल्स घेतलेले, कारण आम्हाला असं वाटत होतं की यार खूप गर्दी नको. ओके, पण नंतर आम्हाला जागेचा अंदाज आला. तर यावेळी ना आपण एकदम मोठा मस्तपैकी एक्झिबिशन लावतो आहे. तर यावेळी आपल्याकडे चांगले स्टॉल झाले आहेत. ओके, म्हणजे मला असं वाटतं एक 75 ते 80 स्टॉल लागतील. आता आपल्याकडे थोडी स्पेस पण एक्स्ट्रा आहे. ओके, सो मागच्या वेळी कसं राहिलं की आपलं जे एक्झिबिशन होतं तर त्याच्यामध्ये फक्त आपण आतल्या जी जागा होती टफची तर तिथेच करत होतो. पण यावेळी तसं नाही आहे. टफच्या जी बाहेरची जागा ना तर ती पण अवेलेबल आहे. आणि यावेळी आपल्याकडे फूड स्टॉल्स आहेत. ओके, जवळजवळ एक 7 ते 8 वेरियस फूड स्टॉल आहेत. त्यामुळे अजून धमाल येणार आहेत. त्यामुळे ज्यांना मस्तपैकी पेटपूजा करायची आहे, बोरलीमध्ये आहे आणि दुपारी या किंवा रात्री या मस्त पेटपूजा करू शकता. फूड स्टॉल सगळे बाहेर राहतील आणि बाकीचे जे शॉपिंगचे जे स्टॉल आहेत तर ते आतमध्ये, असं काहीसा प्लॅन आहेत. आणि यावेळी आंबे पण असणार आहेत. ओके, सो हापूस आंबे पण असणार आहेत, पायरचे आंबे पण असणार आहे. सो समथिंग इंटरेस्टिंग. ओके, सो मस्त धमाल येणार आहे. आणि बाकी बाय द वे ही जी बिल्डिंग बघतो ना तेव्हा मला असं वाटायला लागतं यार काय फटाफट बिल्डिंग बांधून होतात. काय 3 वर्षाच्या आतमध्ये जी बिल्डिंग बांधून झाली. जे पण माझे व्हिडिओ रेग्युलरली बघतात तर त्यांनी बघितलं असेल. सो मला असं वाटतं जर तुम्ही ना डेव्हलपर बनणार असाल ना तर एक रिस्पॉन्सिबल डेव्हलपर बना. आणि अशा प्रकारे जर तुम्ही पटापट कमी वेळामध्ये जर बिल्डिंग बांधून द्यायला सुरुवात कराल तर लोकांचं तुमच्यावरती ट्रस्ट पण बनेल.
आणि मग तुमचे फ्लॅट पण पटापट विकले जातील, तसं तुमचा ब्रँड पण बनेल. ओके, आणि सगळ्यांसाठीच म्हणजे तुमच्यासाठी पण त्याचं डेव्हलपर म्हणून पण चांगलं आहे आणि जे ओनर आहेत जे बाय करणार आहेत ओके तर त्यांच्यासाठी पण चांगलं आहे एंड युजर्ससाठी. बघा आता मस्त सनसेट झालेलं आहे. ओके, असं मस्त शांत वातावरण. ॲक्च्युली ना चिवला वरती घेऊन यायचं होतं पण मला ना 2-3 कॉल आले आणि ती पण झोपलेली तर त्याच्यामुळे मग राहूनच गेलं. ओके, सो तिला संध्याकाळी असं जरा टेरेसवरती आलं तर तिला पण मस्तपैकी फ्रेश वाटेल. ओके, सो वेटिंग फॉर दॅट. मे बी उद्या सकाळी जर लवकर उठलो ना तर मग तिला घेऊन येता येईल, नाहीतर मग उद्या संध्याकाळी. पण उद्या संध्याकाळी मी परत असेन की घरी माहिती नाही, काही कामानिमित्त बाहेर गेलो तर मग परत तसं होऊन जातं. ओके, सो बघा एक मस्त गोष्ट आहे दहीसरची. ओके, सो असं सगळं मस्तपैकी हिरवंगार आहे दहीसर. बघा ना, इथेच आता हे आमचं देवयानीचंच गार्डन आहे, ज्याच्यामध्ये आम्ही वॉक करतो किंवा आम्ही शूट करतो. ओके, उद्या सकाळी पण काही शूट करायचं आहे. आणि तिकडे बघा एक बिल्डिंग उभी राहते आता. हो यस, ॲक्च्युली कळत नाही. हां, सो तिथे काहीतरी कन्स्ट्रक्शन होतं आहे एन एल कॉम्प्लेक्सच्या ग्राउंडच्या बाजूला. ओके, काय ते माहिती नाही. आणि तिकडे पण बघा ना एक टोलेजंग इमारत उभी राहिली आहे. सो ही बघा, ही तर इमारत बघा ना किती उंचावरती गेली. सो मुंबई आता म्हणजे स्कायस्क्रॅपर. ओके, सो असंच झालेलं आहे की सगळीकडे अशा टोलेजंग इमारतीत दिसत आहेत. ओके, आमच्या पण टेरेसचं काम करून झालेलं आहे आता. ओके, सो आता बरीच जुनी झाली बिल्डिंग. आम्ही 2000ला आलेलो आम्ही इकडे आणि आता 26 वर्ष झाली आहे त्या बिल्डिंगला. त्याच्यामुळे थोडं काम पण करून घेतलं आहे. टेरेस आता बघा मस्तपैकी नीट अँड क्लीन झालेलं आहे. ओके, पण आता वेध लागले आहेत ते जरा गोरेगावचे. आणि परत एकदा आपला 18-19 एप्रिलला एक्झिबिशन आहे तर नक्की या. यावेळी भरपूर स्टॉल्स आहेत, म्हणजे तुम्ही साड्या म्हणा, ज्वेलरी म्हणा, भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे शॉपिंगची मिळणार आहे. आणि त्याच्याशिवाय फूड स्टॉल पण आहेतच. ओके, सो मजा येणार आहे. भेटूया आपण 18-19 एप्रिलला. आता या व्हिडिओमध्ये मी तेच सांगतो, जर तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.